आपल्याला ब्रेनला त्रास होतो लाजतोय तो. बार बार. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर आपल्याला आजचा व्हिडिओ करायचं कारण असं होतं की आपल्याला जायचं होतं आपल्या नवीन घरी. आज काही विषय नव्हता, म्हणलं आज तुम्हाला एक आपल्या नवीन घराची टूर देऊयात. पण पाऊस एवढा भयानक चालू आहे ना, बघा पाऊस एकदम म्हणजे खतरनाक चालू आहे. कॅमेरा सुद्धा पकडायला अवघड झालं, कारण की फोनमध्ये पाणी जाऊ शकतं. आपला फोन काय एवढा भारी नाही आहे, असं वॉटरप्रूफ वगैरे. काय पाणी गेलं तर परत आपले वांदे व्हायचे. पण तुम्हाला एक दाखवतो, म्हणजे काही काही लोक पण असे पण असतात ना, म्हणजे आपली प्रगती चालू व्हायच्या आधी आपल्याला जाळायला चालू करतात. हे बघितलं का कसं आहे लिंबू? तुम्ही थोडी प्रगती केली का तुमच्या दारासमोर लिंब आलेच म्हणून समजायचे. पण काय, आपण काय लिंब बिंबाला घाबरत नाही. परत तुम्ही म्हणताल आता काय झाडाचं बिडाचं पडलं असेल. हे बघा आपल्याकडं झाड आहे ते म्हणजे सीताफळाचं, आणि शेजारी आहे ते आंब्याचं. शेजारी सगळे नारळ झाडं वगैरे आहेत. आता आपण पाऊस थोडा थांबला की आपण आपल्या घराकडे जाऊ. तुम्हाला आपल्या घराची एक सुंदरशी अशी एक छोटी, जास्त मोठी पण नाही, अशी टूर देतो. आता तुम्ही म्हणताल की बाबा हे शेजारी काम चालू ते घर तुझं आहे का? तर ते घर आपलं नाही, ते घर आपल्या शेजारच्यांचं आहे. आपण सुद्धा इथं रेंटने राहतोय. हे पण काय आपलं घर नाहीये. आता रेंटने राहतोय म्हणून राहतोय. आपलं घर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो पाऊस थांबल्यावर. आता फक्त पाऊस थांबण्याची वाट बघतो. पाऊस थांबला का आपण निघालोच. आता आपण आलोय आपल्या घराकडं. हे बघा पार्किंग, आले आले दिसतं, म्हणजे ते म्हणजे पार्किंग. तर हे आपलं आहे ऑफिस, म्हणजे जे पुष्पक फार्मचं जे आता नेक्स्ट ऑफिस असणार आहे, जे अजून मी कुठंच बोललो नव्हतो. पण हे आपलं एक ऑफिस असणार आहे आपल्या घरामध्ये सुद्धा. अशा पद्धतीने आपलं ऑफिसचं काम चालू आहे. कसं वाटतंय ऑफिस? मस्त आहे, ग्रँड. हे बघा अशा पद्धतीने खिडक्या इथं आलेल्या आहेत. आता इथं काय करता येईल ते आता बघू. आता इथं मस्त आपल्या खिडक्या वगैरे लावून झालेल्या आहेत. अशी खिडकी हे किती असेल साईजची? भरपूर मोठी. हवाच हवा आहे. ग्रहण विचार चालू आहे की ह्या भागामध्ये आपल्याला काय करते, काय करते तो विचार करतो. विचार. आता आपण काल इथं डिझाईन बघितलेलं आहे. अजून काही मॉडर्न पद्धत असेल ते आपण बघू. चांगलं दिसलं पाहिजे, असं नाही की असं खूप घाण दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने मस्त की जिना आहे आपल्या वर जायला. इथं काहीतरी आपण लावूयात, जेणेकरून एंट्रीला असं हे होईल नाही का, इम्प्रेशन पडेल चांगलं. डिझाईन करणं पडेल. डिझाईन. बाकी आता हे लाईट वगैरे ते काय सोप्पा खेळ आहे. 1-2 दिवसाचं काम आहे ते. बाकी हा हे आपलं जे आहे ना, हे मेन एंट्रन्स आहे. इथं खिडकी वगैरे, आणि इथून परत वर जायला जागा आहे. पण हा इथं जे होतं विषय, इथं ते दिसतं का, एवढी जागा जी आहे ना, ती आपल्याला प्रत्येक शेड करायची होती ऍक्च्युली लिफ्ट. मग पण काही खेळ जमला नाही, कारण की जागा खूप कमी आहे. तो लिफ्ट मला म्हटला होता. पैसा कम पडलं. पैसा पैसा कमीच पडला, कारण की कसं कॅप्सूल लिफ्ट आहे ती. तर इथं हा आपला आहे हॉल. घरातून पूर्ण नाही. घर अजून पूर्ण म्हणजे अजून 2-3 महिने तरी आरामात लागणार आहे आपल्या घराला. पूर्ण झाले. आता आपण आलोय किचन मध्ये. हे असं आहे आपलं किचन, आणि हे आहे भांडे वगैरे धुवायला जागा. किचन, मेन किचन कसं जरा एरी पाहिजे, जरा जरा फ्रेश वाटलं पाहिजे काहीतरी. त्यामुळे खिडक्या वगैरे एकदम. किचनचं इंटेरियर बाकी ना. अरे किचनचं काय, पूर्ण घराचं इंटरव्ह्यू बाकी. आता भाऊ किती दिवस लागतील अजून, कारण की आपल्या घराचं काम 2 वर्ष झालं चालू, 2 वर्ष. वेळ लागला तरी चालेल, पण चांगलं झालं पाहिजे. हा, ते काय म्हणतात नाही का, जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं. ते बघा असा आहे विषय. आणि ह्या घरामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलं असेल ते म्हणजे काय, हे बघ, याला म्हणतात खरा विषय. हे बघ, डायरेक्ट आकाशात. म्हणजे इथं तुम्ही सकाळी पेपर वाचा, काही पण करा तुम्ही, म्हणजे एकदम असं फ्रेश वाटणारी सगळ्यात भारी जागा म्हणजे इथं. कारण की इथं पाऊस पडणार आहे, ऊन पडणार आहे, घरामध्ये फ्रेशनेस जे येणार आहे ती ह्याच त्याच्यामध्ये येणार आहे. हे वरची डिझाईन एकदम भारी केली. ही आपली जी आहे ती पहिली बेडरूम, तिकडं दुसरी आणि तिसरी अशा पद्धतीने केलेली आपण.
हे कॉमन टॉयलेट बाथरूम. तर आता आपण आलोय आपल्या मास्टर बेडरूम मध्ये. तुम्हाला दाखवतो आपली मास्टर बेडरूम कशी आहे. हा उघडायची कशी? ए नाही आहे खिडकी उघडायची अशी आहे ना, हे बघा असं करायचं. पण ते मला पण माहित नाही कशी उघडायची. अरे ती आम्हाला नाही माहिती. हा, उघडली उघडली. उघडली का? हा हा, याला म्हणतात डोकं लावायचं काम. अरे असं वाटत नाही काय जरा रेल्वे सारखं झाले. प्रतीक शेठ या इकडे. ती आपली सेकंड बाल्कनी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का, बडा तो है लेकिन उधर स्कूल भी है. तिकडं मस्तपैकी शाळा आहे. आणि आता आपल्याला हे झाड आहे ना थोडस कट करावं लागणार आहे, कारण की उद्या सिक्युरिटीच्या हिशोबाने आपल्याला हे झाड जरा धोकादायक आहे. झाड कापणं योग्य नाहीये, पण आता काही काही कापावेच लागतात. तर खाली असं केलं रे काहीतरी बारीक. हे आहे आपली थर्ड बेडरूम. आणि वरचं फर्निचरचं काम पण चालू झालेलं आहे. चला आपण जाऊया आता हॉलमध्ये. बाकीचं काम आहे ना हे पाहिलं प्रतीक शेठ, बाथरूम मध्येच आपण आलो ना, हे बघा बाथरूम. हे कलर कलर भारी केलंय. कलर कॉम्बिनेशन एकदम भारी. ये ऊपर से मस्त शॉवर आहे. चलो. तर असं काहीच आहे. ही आपली सेकंड बेडरूम बघितली असेलच. आणि सगळ्यात मेन म्हणजे भारी माहिती काय, इथून दिसतं आपल्याला आपलं ओटीएस प्लस लिव्हिंग रूम. प्लस लिव्हिंग रूम सगळं दिसत. फक्त पडदा नाही लावला तर. आता तिकडं आपला गॅलरीचं टेक्स्चर वेगळं होतं, ओटीएसचं टेक्स्चर वेगळं आहे. आणि हे टेक्स्चर मी किंवा प्रतीक शेठनी खूप विचार करून चॉईस केलं होतं आम्ही, कारण ते घ्यायला आम्हीच गेलो होतो. हॉलची बाल्कनी बघा एकदम नाथोळा, एक नंबर. आता कलरची तर घोडी वगैरे ठेवलेली दिसतीये. आणि असा काही नजारा आहे आपल्या फर्स्ट फ्लोअर वरून. आणि अजून आपल्याला 2 फ्लोअर वर जायचंय. तर हे आहे आपलं देवांचं घर, देवघर. भरपूर मोठं झालं देवघर सुद्धा. दरवाजा करून घ्यायचा मस्त. तर ही जागा आहेच ना आपल्याकडे स्लायडिंग साठी. कलर तर बाकीच ना, प्रायमरचा सुद्धा एक हात मारलेला आहे. अजून भरपूर बाकी आहे काम. दिवाळीपर्यंत अवघड जरा, पण आपण दिवाळीपर्यंत आपल्याला 100% प्रयत्न करायचा आहे. आता आपण जाऊ सेकंड फ्लोअरला. आता आपल्याला काय वाटत नाही, पण मोठ्या माणसासाठी आजोबा आजींसाठी पाहिजेच लिफ्ट घरामध्ये. वहिनीसाठी. कोणाच्या? माझ्या वहिनीसाठी. हा आहे दुसरा हॉलवरचा काम चालू आहे. हे भिंतीला असं ओल्लं कसं झालं बरं, हाताला होत नाही. खालच्या सारखं सेम वर पण केलेलं आहे, फक्त आपण इथं किचन नाही घेतलं रे. फक्त आपण एक इथं रूम काढली आहे जस्ट फक्त, आणि एक लिव्हिंग रूम केलेली आहे. ही आहे आपली सेकंड बाल्कनी. आता सेकंड बाल्कनीवर ना बघा, अजून किती दिवस लागतील कामाला? आमचा कलर बाकी. कलर बाकी ना, कलर बाकी पाहिजे फक्त, बाकी काय. आरामात करा पण लवकर करा. बार करे बार काय करायचं? बार 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 बार. हा बार. हे पा शाकाहारी माणूस आपला बार. असा काही नजारा दिसतोय आपला. आपण सोलर टाकायचा विचार आहे इथं हा. बार वरती करायचं का? इथं बारवरती करायचं का? शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तुम्ही तुमचं बारवलं माझ्यासाठी नाही हो, तुमच्यासाठी. आणि आता आपण जाऊयात अजून वरती, जिथं प्रतीक शेठच्या डोक्यातला बार आहे. रंगपंचमी आपली चांगली होईल. अरे वा, एक नंबर. अशी काही एंट्री आहे टॉपच्या विषयीची, इथलं डिझाईन टाकलं ते आठवलं. एक नंबर. म्हणजे हाडा एक स्वर्ग दिसतोय इथनं. हे आपलं ओटीएस तुम्हाला म्हटलं होतं, एकदम खतरनाक विषय. मोबाईल सोडला तुम्हाला सगळं कॅप्चर होऊन जाईल. इकडे काय चालू आहे? अरे ड्रॉइंग चालू आहे तिकडे तर.
अभ्यास करताय अभ्यास मुलं. रे चित्र काढताय रे. मित्र बघ. खाली बसून आपल्या वेळेस तर असं नव्हतं रे. नव्हतं आपल्या वेळेस झाडाखाली बसून वेगळेच कार्यक्रम चालायचे. हे काय काय विषय काय विषय काय नाग गोळा आहेत का काय दिवाळीचे? पावसाने हे झालं. अरे नाही फटाक्याच आहे. शॉर्ट्स अरे बर्थडे दिवशी म्हणजे शॉर्ट पडले होते. हा पडत होते कधी. हा त्यांनी उचललेच नाही त्यांनी पोरांनी. आता आपण आलो होतो आपल्या टेरेस वरती, म्हणजे 2 टेरेस आहेत त्याच्या दुसऱ्या टेरेस वर सगळ्यात टॉपच्या टेरेस वरती. तर दाखवलं की होटेलचं कालचं. तर आता इथला नजारा बघा एकदा, एकदम खतरनाक विषय. जरा आहेत सिमेंटची थोडं जंगल आहे तिथं पण ठीक आहे. हे आपलं टॉवर. भरपूर लोक बोलतात की बाबा टॉवर मुळे आपल्याला काय होतं रे, आपल्याला ब्रेनला त्रास होतो. ब्रेनला आमचा त्रास होतो थोडासा. लेकिन एक सेकंड, ब्रेनला आमचा त्रास होतो थोडासा. अरे कहना क्या चाहते हो? हे असं आहे आपलं टेरेस. आणि तिकडे बघितलं का, हा आहे आपल्यावर लक्ष ठेवायसाठी कॅमेरा. इसको बोलते भाऊ की. म्हणजे आता मला एक सांगा, त्या टेरेसवर कोणी चोर घुसणार आहे का? पण तो कॅमेराची गरज काय? आणि ते पण आपल्याकडे तोंड करून नाही. नाही आपल्याला लावायची गरज नाही. एक कॅमेरा आहे की आपल्याला लक्ष ठेवायला. कॅमेरा फोडायचे नाही आपल्याला. इथून व्ह्यू आहे नाही, व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. पण दाखवतो हे बघा. ते जे आहे ना ते आपलं पुणे शहर आहे. ते आहे टिळकनगरची वाईनरी, जिथं वाईन बनती. डायरेक्ट जाणून ना आपल्या बार्बिक्यू मध्ये आपण बाटल्या. फक्त वाटल्यांवरच रे विषय. माझ्यासारख्या सज्जन मुला सोना असं काही बोलू नकोस. आणि इकडे तो पाहिला आपण क्लास. अच्छा वरती ग्लास लावायचं म्हणतो ना तू असं. तो पण व्ह्यू का जास्त वाईट नाहीये, एक नंबर आहे. आयडिया अजून आहे काय आयडिया? आपल्याकडे. तर प्रतीक शेटचं म्हणणं असं आहे की आपण जी वर इथं ग्लास लावणार आहे ना, ती 2 in 1 लावायची. म्हणजे ती ग्लास पण राहील आणि सोलर पण राहील. म्हणजे कसं आपले दोन्ही पण कामं ऍट अ टाइम होऊन जातील. जागा वाचून बाकी काय. पण आपल्याकडे जागाला कमीच नाही. आता प्रत्येक शेटच्या सल्ल्यानुसार आम्ही बऱ्याचशा काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की प्रतीक शेट एक इंजिनियर आहेत आमच्या श्रीरामपूरचे. तर त्यांच्या हिशोबाने आम्ही जरा बरंच बांधकाम केलेलं आहे. तर प्रतीक शेट तुम्हाला काय वाटतं, कसं झालंय व्यवस्थित काम, कसं झालंय? काम चांगलं झालंय. तर बाकीच्यांना विचारा आवडलं का नाही. ते कमेंट काय लोक काय करत नाही आपल्याला, कारण की कसं आहे त्यांना मोठे मोठे ब्लॉगर लागतात कमेंट करायला. आपल्यासारख्या छोट्या लोकांवर ज्यांनी स्टार्ट केलंय बाबा खरंच काहीतरी, हे बा आम्हाला कसलीच अपेक्षा नाहीये ना पैशाची ना कसली. आम्हाला फक्त किडा आहे शूट करून एडिटिंग करायचं आणि फक्त दुनियाला दाखवायचं सुटायचं. त्यासाठी आम्ही करतोय ना. आम्हाला काय मोठं बनायची इच्छा आहे ना काही नाही. काही आम्हाला फक्त लोकांचं प्रेम मिळवायचंय, बाकी काहीच नाही. लोकांचा सपोर्ट भेटला पाहिजे हो. हा. बरोबर आहे. तर पैसा नको आहे ना. पैशामुळे नाही हो, माणसं महत्वाचे आपल्याला. पैशात काय ठेवले, माणसं जोड. तुम्ही माणसं जोडा, पैसा तुमच्याकडे ऑटोमॅटिक येईल. इथून जर चुकून हुकून जर मोबाईल पडला ना खाली, डायरेक्ट 1.5 लाखात नुकसान होईल आपलं. करून पाहतो का? करून बघितलं असतं बरं का. इन्शुरन्स काढायचा आणि इथून मोबाईल पाडायचा फक्त. लगत मोबाईल पीस टू पीस रिप्लेस. आम्ही लहानपणी ना मस्तपैकी क्रिकेट खेळायला जायचो. इकडे क्रिकेट खेळायचो, इकडं अजून काय काय जे खेळायला भेटेल ते खेळायचो. सगळे पोरं सगळे मोबाईल मध्ये व्यस्त आहेत आपल्यासारखे. आता पबजी खेळतात. पहिला आम्ही मोकळं खेळायचो, एकदम मोकळं. जास्त पण लांबची गोष्ट नाही हो, जास्त 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी 10 वर्षात म्हणजे हे 2000 नंतरची पोरं जे आहे ना. काय संबंध पोरच नाही. मी तुम्हाला 10 वर्ष 2010-11 साली सुद्धा बालपण होतं जिवंत. हो का. हे नंतर मिळालं. हे ज्या दिवशी नेट आलं ना त्या दिवशी जे असतं ना बालपण जगता आलं पाहिजे ते जगणं पोरांनी सोडून दिलं. आणि पोरं बालपण व्हर्च्युअली जगायला लागली. आता आपण जाणार आहोत खाली. तर कसं वाटते मग फायनली फायनली एकदम मस्त वाटतंय. अजून घर भारी झालं, म्हणजे घर पूर्ण झालं अजून भारी वाटेल ना. पूर्ण झालं वाटलंच पाहिजे, काही विषय नाही. पण अजून भरपूर काम बाकी आहे तसं पाहिलं तर. म्हणजे प्रॅक्टिकली चेष्टा सोडली तर आपण प्रॅक्टिकल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, आपल्या ते 4-5 गाड्या लावून पार्किंग राहिली.
नाही पार्किंग सगळ्यात मेन म्हणजे पार्किंगच आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल की गल्ली खूप छोटी आहे आपली कॉलनी त्याला म्हणतो आपण, आमच्या भाषेत गल्ली म्हणतो. तर आपली गल्ली खूप छोटी आहे आणि त्याच्यामध्ये आता बघितलं ना आपण जाता येताना तर सगळ्यांच्या आता ज्यांचे मोठे मोठे बंगले आहेत त्यांच्या गाड्या सगळ्या रोडला असतात. त्यामुळं आपल्याला घराला पार्किंग जास्त महत्वाचं होतं. त्यामुळं आपण पहिले आपलं पूर्ण एक फ्लोअर जे आहे खालचं ग्राउंड फ्लोअर ते सगळं पार्किंगला दिलंय आपण. तर खाली जाऊयात आपण. आता इथं लाईट वगैरे लावलं अजून भारी दिसल. तर आलोय आपण पुन्हा एकदा पार्किंग मध्ये. ग्रँड पार्किंग ग्रँड. ग्रँड. किती गाड्या बसतील इथं? 2 4 5 गाड्या असतात. 5 मोठ्या गाड्या ना. इथं पण आपल्याला हे करायचं बरं का, पण जे बारीक बारीक झाडं म्हणतो ना ते लावायचे जेणेकरून हिरवळ राहील झाडांची. चालतंय का? कारण आपल्याला हिरवळ लागतेच कुठं ना कुठं पण झाडांचीच. झाडांचीच नाही, कुठं लावायची? तर अजून त्याला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा अवधी लागणारच आहे. बघू आता 1 महिन्यात झालं तर दिवाळीला पूजा करू. 100%. तुमच्या तोंडामध्ये ना गुळ पडू गुळ. साखर नको, साखर वाईट असते. तर मागडे काहीतरी बोल. जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. अशा पद्धतीने आहे आपलं भव्य दिव्य पार्किंग. आणि समोर जे आहे ना ते तिथं केलंय आपण ऑफिस. आणि त्या ऑफिसच्या गेस्ट साठी किंवा असं एक एक्सटर्नल म्हणून आपण इथं अजून एक वॉशरूम केलेलं आहे. कलरिंगचं काम चालू आहे. तिने कॅमेरा आल्याला तोंड झाकून घेतलेलं लगेच. लाजतोय तो. अरे बाबा काय काय झालं विषय तुला? बरं ठीक आहे. आता मुलीच्या वर्गामध्ये तर बाबा ठीक आहे चल. आता याचं काम चालू आहे मस्त की खिडकांना रंग द्यायचं काम चालू आहे. जरा लाजतोय तो गडी आमचा, पण ठीक आहे इट्स ओके. आपण ऑफिस बघितलं. तर आता आपण आपल्या पूर्ण घराची टूर केली होती. म्हटलं आता आज काही विषय नव्हता एवढा खास मध्ये, म्हटलं काहीतरी आपल्या घराकडे आपल्याला थोडंसं काम होतंय, यायचंच होतं काही झालं तरी. मी पण भरपूर दिवस झाले आलो नव्हतो आपल्या घराकडं. तर आज आपण आपल्या घराकडे आलो, तुम्हाला मस्तपैकी एक घराची टूर दिली आणि तसंच आपला एक व्हिडिओ पण झालाय. तुम्ही सगळ्यांनी आपलं घर बघितलं. अजून काम चालू आहे. अजून कमीत कमी 2 ते 3 महिने तर लागतीलच इंटिरियर वगैरे सगळं म्हणजे रेडी करायला पूर्णपणे. तर अजून आम्ही भरपूर अशा आयडिया शोधतोय की बा अजून एखादं चांगलं चॅनल जर असेल इंटिरियर डिझायनिंगचं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बस पूर्ण झाल्यावर दाखवूच आपण परत. बस काय पूर्ण झाल्यावर एक स्पेशल ब्लॉग तयार करू, डिटेल दाखवू. तर तुम्हाला सगळं डिटेल दाखवलं नाही कारण की थोडंसं कसं आहे कुठंतरी प्रायव्हसी पण येतेच. कारण की सगळेच माणसं बघणारे चांगले असतील तुमच्यासारखे असं नसतं. काही काही माणसं लिंबवाले पण असतात. त्यामुळे आपण काय सगळं दाखवत नाही. मला एक जण म्हटलं होता की तुमची इथं मोकळी जागा आहे ना तिथं जिम करा म्हणे. करू म्हटलं करू. मला पैसे पाठव म्हटलं तू आपण जिम करू तिथं काय अडचण नाही. तर तो म्हटलं मला काही व्हिडिओ मध्ये घेऊ नका पण मला तुमचं चॅनल दाखवून द्या. मग तर आता आपला चॅनल त्याला दाखवून देतो. म्हणजे कसं तो त्याचा लाजरा चेहरा आपल्या ब्लॉग मध्ये थोडा का होईना बघल. ओके 15 दिवस झाले. सबस्क्राईब. ओके सबस्क्रिप्शन ऍड नो प्रॉब्लेम. नोटिफिकेशन ऑन. जर कोणाला माहित नसेल ना कसं सबस्क्राईब करायचं तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला करून देऊ. घरपोच सबस्क्राईब पाठवून दे तुम्हाला. बरं तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडताय का नाही ते पण कमेंट मध्ये सांगा बरं का. नाही तर आम्ही उगाच करतोय काहीतरी येण्यासारखं. आवडताय तरी पण सांगा, नाही आवडतं तरी पण सांगा, पण आम्ही काय थांबणार नाही. बरोबर. आम्ही आयबीनला बी. तुम्ही सहन करा आता आम्हाला काय. तुम्ही अशा येडेगावाला कोणाला पण सहन करताय मग आमचं काय विषय तेव्हा. तर असं आपलं चॅनल आहे. कमी दिवसात 35 व्हिडिओ मध्ये 114 झालेले आहेत आपल्याकडनं. तर असा सपोर्ट राहू द्या, असा सपोर्ट करा. अशा पद्धतीने सबस्क्राईब करून घेतलेले स्वतःलाच. अशी वेळ आमच्यावर परत येऊ नये. स्वतःच्या हाताने स्वतःला सबस्क्राईब करून घ्यायची. पण ठीक आहे आता काय तो आता एवढा लाजतोय आपल्याला बघून. कुठे घालतो दर चेहरा नाही घेत तुझा. तर आता आपण निघलो होतो घराकडे जायला. पण आमचा एक लाजवा मेंबर होता तो म्हटला दादा आता बिंदास घेऊन टाक म्हणे काय अडचण नाही. आधी लाजला नंतर काहीतरी मॅटर तर सॉल्व्ह झाला. आता म्हणतो घे. कसं बिंदास घेऊन आता. पहिले का लाजला मग? ते पहिले थोडा इशू होता. इश्यू होता. त्याचा इश्यू होता. विमल
मग असं केलं म्हणून म्हणलं. भारी काम करतोय बना बरोबर. माझा नंबर घ्या ना. हा तोच खाली कमेंट करेल त्याचा नंबर उद्या व्हिडिओ पाडल्यावर. हा आणि त्याच्या मित्रांना पण 100% शेअर करणार. त्यामुळे आता उद्या आपले 5-6 सबस्क्रायबर आरामात वाढणार. चला आणि हा तुम्हाला एक मेन दाखवायचं राहिलं मगाशी आपलं कंपाऊंड. तर ऑफिसच्या बाहेर एक्झॅक्ट खिडकी बाहेर आहे ना, इथं आपण गेट तर करणारच आहे, पण गेटच्या बाहेर नाही ना, इथं आपण मस्त झाडावर लावू आणि इथं जी वॉल येईल त्याच्यावर आपण आपलं काय असेल ते घराचं नाव टाकू. इट्स अ सिक्रेट. तर अशा पद्धतीने एक वॉल कंपाऊंड येईल, गेट वगैरे. आणि इथं मस्तपैकी झाडं वगैरे जे शोचे झाडं जेवढे आहेत का ते आपण, कारण आपलं झाडावर प्रचंड प्रेम आहे. इथं झाडं येतील, परत तिकडं मागं झाड येईल, म्हणजे ऑक्सिजनच ऑक्सिजन. नादच नाही करायचं ऑक्सिजनचा. तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ. आमच्या बाहेर भरपूर झाडं आहे आता. तर आता आपण आजचा व्हिडिओ इथे एंड करतोय. तर सगळ्यांनी आवडलं नाही आवडलं तरी पण लाईक करा मस्तपैकी. आणि तुमच्याकडे किती वाजले माहित नाही, तुम्ही कधी व्हिडिओ बघताय माहित नाही. संध्याकाळ झाल्यास झोपून घ्या, सकाळ झाल्यास उठून घ्या. बाय बाय.